चंद्रपूर मनपा भाजप निवडणूक रचनेवर पडदा. प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांचे स्पष्ट पत्र. चंद्रपूर महानगरपालिकेच्या भाजप निवडणूक रचनेबाबत सुरू असलेल्या चर्चांना अखेर पूर्णविराम मिळाला आहे. प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी स्पष्ट पत्र काढत आमदार किशोर जोरगेवार यांची निवडणूक प्रमुख म्हणून नियुक्ती कायम असल्याचे जाहीर केले आहे. बुलढाण्याचे आमदार चैनसुख संचेती यांची जिल्हा निवडणूक निरीक्षक तर माजी खासदार अशोक नेते यांची जिल्हा निवडणूक प्रभारी म्हणून नियुक्ती कायम ठेवण्यात आली आहे. संपूर्ण निवडणूक प्रक्रिया आमदार सुधीर मुनगंटीवार यांच्या मार्गदर्शनाखाली होणार आहे. दरम्यान आमदार किशोर जोरगेवार यांनी माध्यमांनी चुकीच्या बातम्या दिल्या म्हणत निवडणूक प्रमुख हा स्थानिक परिस्थिती जाणणारा नेता असतो तर प्रभारी आणि निरीक्षक इतर जिल्ह्यातील असतात असे त्यांनी स्पष्ट केले आहे. माझी निवडणूक प्रमुख पदाची अगोदरच नियुक्ती झालेली होती. माध्यमांच्या माध्यमातून मला सकाळी कळलं की माझ्या ठिकाणी माननीय खासदार अजयजी संचेती यांना त्या ठिकाणी जबाबदारी ती दिली गेली होती. परंतु जे मला भारतीय जनता पार्टीची व्यवस्था माहिती आहे त्या व्यवस्थेमध्ये असं आहे की निवडणूक प्रमुख पद हे त्या मतदारसंघातील नेत्यांकडे साधारणतः असते. याचं कारण असं आहे की त्याला तिथलं राजकीय गुणागणित, तिथली सामाजिक परिस्थिती, तिथे असलेलं भौगोलिक हे आणि कार्यकर्त्यांच्या सगळ्या ओळख यामुळे निवडणूक प्रमुख पद हे मतदारसंघातच असतं. हा एवढी गोष्ट आहे की प्रभारी आणि निरीक्षक पद मात्र भारतीय जनता पार्टीचे जे इतर जिल्ह्यातले इतर ठिकाणचे नेते असतात त्यांच्याकडे असतात. आणि त्याच भावनेतून पुन्हा एकदा त्याचं स्पष्टीकरण देणारं पत्र माननीय अध्यक्ष रवींद्रजी चव्हाण यांनी आमच्या जिल्हाध्यक्षांच्या नावाने पाठवलेलं आहे, ज्यामध्ये अशोकजी नेते हे निवडणूक प्रभारी आहेत, चैनसुखजी संचेती हे निरीक्षक आहे. आता पूर्वीच हे निर्णय आले होते आणि मी माझी या ठिकाणी निवडणूक प्रमुख पद म्हणून या ठिकाणी त्यांनी स्पष्टता दिलेली आहे. इतक्या वेगवान घडामोडी ज्या घडल्या त्याच्या मागे काय सांगाल? वेगवान हा तुम्ही घडवलेला आहे. कपोलकल्पित बातम्या टाकायच्या, घडवायच्या आणि मग त्याला पक्षाला त्याच्या मग त्याचं स्पष्टीकरण द्यावं लागलंय. एक वेगवान जे घडवण्याचं जे या युगामध्ये आहे हे सगळे वेगवान घडवणारे तुम्ही लोक आहे, माध्यमांचे सगळे प्रतिनिधी आहात. एक चांगलं आहे की तुमच्यामुळे आम्हाला आमचा चेहरा लोकांना दिसतो, पाहायला मिळतो आणि काही वेळ गंमत